Audio Jungle. जळगाव महानगरपालिकेला तब्बल 41 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ही फसवणूक झाल्याचा दावा करत भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. 1997 साली रस्त्याच्या डांबरीकरणाचा ठेका अटलांटा कंपनीला देण्यात आला होता. मात्र कंपनीने काम पूर्ण न करता अनामत म्हणून दिलेली 4 कोटी रुपयांची रक्कम परत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या 4 कोटी रुपयांवर सन 2002 पासून आतापर्यंत म्हणजेच सुमारे 24 वर्षे दरवर्षी 9% चक्रवाढ व्याजदराने मुद्दल व व्याज मिळून तब्बल 41 कोटी 34 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अपहाराच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रजिस्टर वरती 4 कोटी 79 लाख रुपये त्यांच्याकडे बाकी येणे दिसत आहेत आणि म्हणून 4 कोटी 79 लाख रुपये 2000 पासून तर आजपर्यंत सरळ व्याजाप्रमाणे या 9% प्रमाणे जर आपण पैसे आकारले तर सुमारे ते 41 कोटीहून अधिकची रक्कम होते आणि इतकी मोठी रक्कम ही त्या कंपनीकडे येणे बाकी आहेत आणि म्हणून या कंपनीने जी महानगरपालिकेची फसवणूक केली, महानगरपालिकेनेच म्हणजे जनतेची फसवणूक आहे. या ठिकाणी जनता जी टॅक्स देते त्या टॅक्सचे कुठेतरी चोराच्या घशात कुठे काही जाते का रक्कम आणि म्हणून मी आता नवनिर्मित महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणूनही या ठिकाणी मी तक्रार दिलेली आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या ठेकेदाराने ही जळगाव महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे ते सुनियोजित एक कटाचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आज जळगाव शहर पोलीस स्टेशनला मी कायदेशीर फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार दिलेली आहे. कंपनीला नेमकं काय काम दिलं होतं, काय कामासाठी कंपनी नियुक्त करण्यात ते कंस्ट्रक्शन फसवणूक कशी केली? कंस्ट्रक्शन कंपनी आहे त्या कंपनीने डांबरीकरणाचं काम सडातलं घेतलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात काम न करतानाच त्यांनी ती जे ॲडव्हान्स मोबिलेशन ॲडव्हान्स जी रक्कम घेतलेली होती त्या रक्कम ही खरं तर म्हणजे जळगाव शहराच्या विकासाकरता ती रक्कम दिलेली होती, जळगाव शहरातल्या रस्ते करता ती रक्कम दिली होती आणि म्हणून ती अपेक्षित ठिकाणी रक्कम खर्ची होणे अपेक्षित असताना त्यांनी अन्य ठिकाणी रक्कम केली. वेळोवेळी त्यांना सांगितलं गेलं, वेळोवेळी तक्रार दिल्या, नोटीस दिली महापालिकेने, त्यावेळेस त्यांना नोटीस पण दिलेली होती, कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता थातुरमात्र उत्तरं देत आतापर्यंत ही कंपनी कुठेतरी आम्हाला गुमराह करते महापालिकेला आणि आज हा जो आकडा आहे हा कोट्यवधीच्या स्वरूपात आकडा गेलेला आहे. आपण पाहतो की जळगाव शहरामध्ये अनेक प्रश्न, अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडायच्या असेल तर पैशांची आवश्यकता आहे आणि म्हणून जनतेचा हक्काचा पैसा या कंपनीने लुबाडलेला आहे, त्या कंपनीने दाबून ठेवलेला आहे आणि त्या कंपनीकडून हा पैसा मागणी करण्यासाठी या विषयात त्यांची या ठिकाणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. जर ते पैसे देत नसेल तर त्यांची मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी मी दिलेली आहे आणि पोलीस निश्चितपणे या सर्व गुन्हेगारी कटाचा शोध घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. किती कोटीची नेमकी फसवणूक आहे? म्हणजे खरं म्हणजे 4 कोटी 89 लाख रुपयाची त्यावेळची रक्कम होती आणि RBIच्या नियमानुसार सरळ व्याजाप्रमाणे 9% प्रमाणे आज जी रक्कम होते तर ती होते 41 कोटी 35 लाख. 20 वर्ष झाली, 24 वर्ष झाले आतापर्यंत निदर्शनास आले नाही बाकीचे नगरसेवकांचे किंवा ऐकते लोकांचे. तुमच्या कसं काय लक्षात आलं? नाही म्हणजे खरं म्हणजे परिस्थिती आपल्याला माहिती आहे. महापालिकेत माननीय महापौर दीपमाळा काळे खूप प्रयत्नपूर्वक काम करतायत आणि अल्पावधीमध्ये आमच्या महापौरांनी लोकांचा विश्वास जिंकलेला आहे. मात्र अधिक प्रमाणात लोकांचं कामं व्हावे याकरता पैसा आवश्यक आहे आणि म्हणून कुणाकडे काही बाकी आहेत का याचा शोध घेतला असता हा प्रचंड प्रमाणात थकबाकी ही संबंधित कंपनीकडे दिसून आली आणि म्हणून मी या विषयामध्ये तक्रार झालो. मागणी अशी आहे की त्या कंपनीकडे आमचे पैसे जे बाकी आहेत 4 कोटी 89 लाख रुपये आणि त्या एकूण ज्या व्याज वगैरे जे पाहतात एकूण जे पैसे आज झालेले आहेत जवळजवळ 41 कोटी हून अधिक 35 लाख रुपये, तर ही रक्कम त्यांनी देण्यात यावी किंवा ही रक्कम देण्यासंदर्भात त्यांनी महापालिका महापौरांशी बोलणी करावी, आयुक्तांशी बोलणी करावी आणि जर कुठे त्यांचं या स्वरूपात जर ते ॲग्री होत असेल तर निश्चितपणे विचार होऊ शकतो. मात्र असं मला वाटत नाही कारण वेळोवेळी त्यांना अर्ज दिली बहुतर पुढचं काय
नाही, माझी तक्रार तर डायरेक्ट आहे आता फौजदारी स्वरूपाची मी तक्रार दिलेली आहे. कारवाई करावी हा. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपात. आता ते आता मात्र पोलीस अधिकारी इथले जे आहेत सागर शंपी साहेब यांच्या म्हटल्यानुसार माझ्या तक्रारीचं जे निर्धारित वेळेमध्ये ते चौकशी करतील. त्या चौकशीमध्ये काही तथ्य काय आहेत